नमस्कार मित्रांनो, मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो। आपले हे मित्र आहेत चंद्रकांत यादेस आणि हे त्यांचे पप्पा। तर आपण इथे एक छोटासा ब्लॉग बनवणार आहोत। आपल्या पाठीमागे इकडे जर बघितलं तर अर्धा वावर तयार झालेले नाही, इकडचा अर्धा वावर तयार करायचं बाकी आहे। रेड डायमंड पेरूचा प्लॉट आपण लावतो इथे। चंद्रकांत भाऊ लावतायत आता एवढ्या आठ एक दिवसामध्ये। आजची तारीख आहे मित्रांनो 9 जानेवारी 2025। अजून 8 दिवसांनी पेरूची लागवड करणार आहोत। आता आपण जे वावर तयार केलेले आहे, बेड कसे पाडलेले आहेत, कसे काय वगैरे, आखणी वगैरे कशी केली आहे, आपण हा एक थोडक्यात ब्लॉग बघूया। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणि तुम्हाला पण जर फळबागेची लागवड करायची असेल, जसे की नारळ असेल, आंबा असेल, पेरू असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, सीताफळ, कुठलाही फळबाग असेल लावायची तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात। आणि मी नाशिकला सध्या ऑफिस चालू केलेले आहे, तर माझं ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये आहेच काम। ऑर्गॅनिक औषधं पण आपण चालू केलेले आहेत। जर तुम्हाला कांदा लागवडीपासून असेल, ऊसाचे असतील, द्राक्षाचे असतील, डाळिंबाचे असतील किंवा कुठल्याही फळबागेचे असो, फुलांचे असो, कांद्याचे असो, पालेभाज्यांचे असो, औषधं लागवडीपासून तर काढेपर्यंतचे सर्व औषधं आपल्याकडे उपलब्ध आहेत, तर कॉन्टॅक्ट करा। नमस्कार, जय श्रीराम। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। मित्रांनो हे बघा, चंद्रकांत भाऊंनी हे वावर तयार केलं आणि तयार केल्यानंतर बेड पण पाडले गेले। इकडे जसं तुम्ही ह्या ठिकाणी जर बघितलं तर बेड तर पाडलेले आहेत आता आणि नळ्या पण आथरून झालेल्या आहेत। त्याच पद्धतीने इकडे पण त्यांनी 8 दिवसापूर्वी म्हणजे कांद्याचं ओलं जे उरलेलं होतं तर ते कुठेतरी लावायचंच म्हणून या ठिकाणी आता लागवड पण करून दिली आहे। आणि पेरू त्यांना लावायचंच आहे, रेड डायमंड पेरू। तर किती फुटाचा बेड आहे हा? 10 फुटाचा ना, 10 बाय 5 वरती त्यांना लागवड करायची आहे। आणि इथे साधारणतः आता 3 आणि 3 6 आणि 3 9 बेड तयार झालेले आहेत। मल्चिंग पेपर पण आथरून झालेला आहे आणि मल्चिंग पेपरच्या आतमध्ये नळी टाकून झालेली आहे। आणि अजून 8 दिवसाने इकडचं तर आता कांदा लागवड झालेली आहे। आणि कांदा लागवडीसाठी पण इथे जर मध्ये सेंटरला त्यांनी बघितलं ना तर रेन पाईपसाठी त्यांनी ह्या पॉईंट काढून ठेवलेले आहेत ऑलरेडी। तर इकडे जर बघितलं तर इकडचं पण वावर हे तयार करतायत आता। जवळपास दोन्ही बाजूला नागर तास टाकून ठेवलेले आहेत आणि मध्ये प्रत्येक गाद्याला नळ्या पण आथरून झालेल्या आहेत। आणि साधारणतः किती झाड आहेत आपले? 4000 ना, 4000 झाडं लागवड आहे यावर्षी। तुम्हाला पण रेड डायमंड पेरू लावायचा असेल तर हा 12ही महिने पेरू चालतो आणि खायला गोड आहे, दिसायला लाल आहे, आतून पूर्णपणे लाल असतो। आणि इतर वाणांच्या बाबतीत जर बघितलं तर साधारणतः रेट पण जास्त आहे त्यांचा, म्हणजे जागेवरती पण बघितलं ना तर कमीत कमी 50 ते 60 रुपये त्याला भाव चांगलाच भेटतो। झाडाची जशी किंमत जास्त आहे तशीच पेरूला मागणी पण जास्त आहे, कारण पेरू दिसायला आतून लाल आहे आणि बियांचं प्रमाण अतिशय म्हणजे खूपच कमी आहे। कारण आपण तैवान पिंक पेरू किंवा इतर वाण जर बघितले, व्हीएनआर असो किंवा जी विलास असो किंवा कुठलाही पेरू जर बघितला तर बियांचं प्रमाण जास्तच आहे। तैवानमध्ये पण बऱ्यापैकी आहेच अजून पण, म्हणजे 50-60 पेक्षा जास्त बिया निघतात। याच्यामध्ये मी स्वतः पेरू बघितलेला आहे तर 8 ते 10च खरोखर बिया निघतात। आणि आपला नवीन व्हिडिओ येतो एवढ्या 15 जानेवारीपर्यंत आपण रेड डायमंडचाच जो एक आमच्या मित्राचा एक प्लॉट चालू आहे धुळे जिल्ह्यामध्ये, तर आपण तिकडे जाणार आहोत आणि एक व्हिडिओ बनवणार आहोत। आणि त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणारच का रेड डायमंड पेरू कापताना दाखवणार, कापल्यानंतर आतमध्ये खरोखर किती बिया निघतात हे तुम्हाला सर्वांना बघायला मिळणार आहे त्या व्हिडिओमध्ये। आणि तुम्हाला पण लागवड करायची असेल तर तुम्ही संपर्क साधू शकतात। आणि दुसरी गोष्ट, त्याला रेट मागणी पण भरपूर आहे, खायला गोड असल्यामुळे। आणि रेट म्हणजे साधारणतः चांगला भाव मिळतो त्याला, 60-70 रुपये किलो, 80 रुपये, 90 रुपये हा जागेवरचा भाव भेटतो। हात विक्रीवर पण विकायचं ठरलं, समजा एखादा शेतकरी छोटा असेल बा, ज्याची शेती छोटी आहे, कमी आहे आणि तुम्ही लागवड केल्यानंतर कमी जा आता आम्ही जसं 4000 झाडं लावतो आहे, तुम्ही 5, 50, 100, 200, 100, 500 झाडं जर लावले एक बिघ्यामध्ये
तरी तुम्ही हात विक्रीवर विकू शकतात आणि हात विक्रीवर हा जवळपास 150 रुपये किलो दराने जातो. इतर वाणांच्या बाबतीमध्ये चांगला भाव भेटतो रेड डायमंड पेरूला. आणि हा पण तुम्ही वर्षातून 2 वेळा 3 वेळा तुम्ही धरू शकतात. 12ही महिने आपण याचेसुद्धा तुम्ही 12ही महिने तुम्ही बहार याचा घेऊ शकतात.